लोकसभा निवडणुकीत अन्य जिल्ह्यांमध्ये कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना कोल्हापूर जिल्ह्याने आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधिक मतदानाचा विक्रम केला आहे। लोकसभेसाठी कोल्हापुरातून 71.59% तर हातकणंगलेमधून 71.11% इतके मतदान झाले। 2019च्या तुलनेत यंदा दोन्ही मतदारसंघात 1.10% मतदान वाढले आहे। करवीरमध्ये सर्वाधिक 79.61% मतदान झाले। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली। मतदानाची हीच परंपरा कायम राखत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकींमधील सर्वाधिक मतदानाची आकडेवारी मागे टाकत मंगळवारी कोल्हापूरकरांनी उच्चांकी मतदान केले। मंगळवारी उन्हाचा तडाखा असतानाही लोकशाहीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील लाखो मतदार घराबाहेर पडले। दुपार वगळता सकाळी व सायंकाळी 5 नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले। अनेक केंद्रांवर रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होते। जिल्हा निवडणूक विभागाने गेले 6 महिने मतदार याद्या अपडेट करून त्यातून मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावे कमी केली आहेत। तसेच मतदान जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली। त्याचबरोबर 9 मतदारांमध्ये वाढ झाली। त्यांचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला।